आज हळद पिकाला मी व्हिजिट दिली. हा प्लॉट मित्रांनो पिंपळगाव काळे इथला आहे. शेतकरी मित्रांनी हळद लागवड केली, यावर्षी पहिलंच वर्ष आहे त्यांचं. आज या व्हिजिटमध्ये आपल्या निरीक्षणास ही गोष्ट आली, की शेतामध्ये विहिरीला पाणी कमी असल्यामुळे, पाणी वेळेवर न दिल्यामुळे उगवण मागे पुढे होत आहे. पण तरी पण शान आहे. या शेतामध्ये मित्रांनो आपल्याला चुनखडीचं प्रमाण थोडं जास्त असल्यामुळे सिंगल सुपर फॉस्फेट देताना किंवा DAP देताना थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. आता आपण या शेतामध्ये हळद पिकाला अतिरिक्त जो नत्र म्हणजे युरियाचा वापर टाळणं आहे. शेतामध्ये पाणी साचलं नाही पाहिजे. पोटॅशचं मुबलक प्रमाण दिलं गेलं पाहिजे. सेंद्रिय खताचा वापर केला गेला तर तो देणं फार आवश्यक आहे. तसेच हळद पिकामध्ये करपा नावाचा रोग मोठ्या प्रमाणात येतो आणि खूप मोठ्या प्रमाणात नुकसान करते. तर मित्रांनो आता इथं कुठं कुठं आपल्याला डाग दिसत आहे, पण ते करप्याचे डाग नाही आहे. तर त्याकरता रोगाचं योग्य निदान करून योग्य बुरशीनाशक फवारणी करणं फार आवश्यक असते.